बरं फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहितीये की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? राज ठाकरेंनी कबुतरांच्या वादावरून जोरदार फटकारे लगावलेत. माणसापेक्षा कबुतरं महत्त्वाचे आहेत का? कोणता जैन कबुतरावरून फिरतो म्हणत राज ठाकरेंनी जैन मुनींवरही निशाणा साधलाय. मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात. कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत. ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर हे वाद होणारच नाहीत. हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी. मला एक गोष्ट कळली नाही, तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण ज्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहितीये की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही. आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत, ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो. आता 2 दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात. या प्रकरणात आतापर्यंत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली नव्हती. आता मात्र या वादाकडे दुर्लक्ष केल्याचं सांगतानाच कबुतरांचा विषय जाणून बुजून राजकीय केला असं सांगत राज ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधला. त्यामुळे दादरमधील कबूतरखान्यावरून सुरू झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.